नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत जे शिपाई हमाल, लिपिक, स्टेनो आणि वाहन चालक या पदाची यादी लावण्यात आलेली आहे। पात्र यादी पण लागलेली आहे आणि अपात्र यादी पण लागलेली आहे। पण बऱ्याचशा विद्यार्थ्याला या ठिकाणी आपलं नाव दिसत नाहीये, तर त्यांना असं वाटत आहे की आपण या ठिकाणी अपात्र झालेलं आहोत का। तर मित्रांनो, तुमचं नाव यादीमध्ये आहे, तुम्हाला या ठिकाणी फक्त नाव शोधता येत नाही का। कारण बरेचसे विद्यार्थ्यांनी आपले नाव चेक केले, पण त्यांना आपलं नाव सापडलं नसल्यामुळे त्यांनी मला मेसेज केले आणि मी त्यांचं नाव शोधून दाखवलेलं आहे। म्हणजे त्यांना वाटत होतं की आपलं नाव नसेल लिस्टमध्ये, पण मी सर्च केल्यानंतर त्यांचं नाव लिस्टमध्ये दिसलं। तसं बरेचसे विद्यार्थ्यांसोबत झालेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमचं नाव हे कशा प्रकारे सर्च करू शकता। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा मित्रांनो, तुम्हाला अगोदर bombay.nic.in ही वेबसाईट ओपन करावी लागेल। नंतर या ठिकाणी तुम्हाला रिक्रुटमेंट दिसत आहे, यावर क्लिक करावं लागेल। ठीक आहे, यावर क्लिक करायचं। क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी संपूर्ण लिस्ट दाखवण्यात आलेली आहे। क्लर्कची पण आहे, प्यून हमालची पण आहे, स्टेनोग्राफरची आहे आणि वाहन चालकची पण आहे। तर आपण या ठिकाणी प्यून हमालची यादी चेक करू। प्यून हमालमध्ये तुमचं लिस्टमध्ये नाव आहे की नाही हे चेक करू। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जे पात्र विद्यार्थी झालेले आहे ते झालेले 2,14,764, म्हणजे जवळपास सर्वच विद्यार्थी या ठिकाणी पात्र केलेले आहे आणि अपात्र करण्यात आलेले विद्यार्थी 6,047, म्हणजे यांचं कारण आहे की यांनी पेमेंट केलं नव्हतं म्हणून। ठीक आहे, तर आपण या ठिकाणी जर तुमचं नाव पात्र लिस्टमध्ये नसेल तर अपात्र यादीमध्ये पण तुम्ही सर्च करू शकता। तर या ठिकाणी तुम्हाला अगोदर हे पात्र यादी जी आहे हे डाउनलोड करावी लागेल। तर यावर क्लिक करायचं। यावर क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी हे जे दिसत आहे डाउनलोडचं ऑप्शन, यावर क्लिक करून ही पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता। जर तुम्हाला तुमच्याकडून पीडीएफ डाउनलोड झाली नाही तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला डाउनलोड केलेली पीडीएफ मिळून जाईल। टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन। पीडीएफ अशी ओपन करायची। पीडीएफ ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्चचं ऑप्शन दिसत आहे। ठीक आहे, सर्चचं ऑप्शन दिसत आहे, नंबर दिसेल तुम्हाला पीडीएफचा। तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल। क्लिक केल्याबरोबर फाइंड आलं तर समजून जायचं की तुम्ही आता या ठिकाणी आपलं नाव सर्च करू शकता, आपला आयडी सर्च करू शकता। तर तुम्हाला काय करावं लागेल, तर नावानुसार सर्च करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना जे नाव टाकलेलं आहे स्पेलिंग सहित हे नाव या ठिकाणी टाईप करून आपलं नाव सर्च करू शकता। तर सर्वात सोपा उपाय म्हणजे आपला रजिस्ट्रेशन आयडी जो आहे हा फाइंड या ठिकाणी टाकायचा, म्हणजे टाईप करायचा। या ठिकाणी फाइंड दिसत आहे, तर या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन आयडी टाकायचा। आपण एखादा रजिस्ट्रेशन आयडी टाकू, बरोबर टाकायचं जसा तुमच्या फॉर्मवर दिलेला आहे, PN 224591। तर बा आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन आयडी टाकलेला आहे आणि आयडी टाकल्याबरोबर या ठिकाणी आता सर्चिंग सुरू आहे। ठीक आहे, हे सर्चिंग सुरू दिसत आहे तुम्हाला, टिप करत आहे, म्हणजे सर्चिंग सध्या सुरू आहे। जोपर्यंत या ठिकाणी 1 येत नाही तोपर्यंत हे सर्चिंग सुरूच ठेवायचं। ठीक आहे, इथे सध्या 00 दाखवत आहे। जोपर्यंत या ठिकाणी 1 येत नाही तोपर्यंत हे सर्चिंग सुरूच ठेवायचं। ही पीडीएफ मित्रांनो 5,555 पेजची आहे आणि सर्चिंगला या ठिकाणी वेळ लागते, म्हणून 5,652 पेजची पीडीएफ आहे। या ठिकाणी सर्चिंगला वेळ लागते, म्हणून सर्चिंग होत राहायचं। आणि या ठिकाणी 1 आल्याबरोबर तुमचं सर्चिंग या ठिकाणी बंद होणार आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन आयडी नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। म्हणजे रजिस्ट्रेशन आयडी नंबर दिसला तुम्हाला, समजून जायचं तुमचं नाव या लिस्टमध्ये आलेलं आहे। आयडी समोर तुमचं नाव आपोआप दिसणार आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 1 आलेलं आहे, म्हणजे आता तुमचं नाव या लिस्टमध्ये समजून जायचं। आता 1 आल्याबरोबर समजून जायचं की तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे। तर तुमचं नाव कुठे आहे हे पण तुम्हाला या ठिकाणी काही वेळातच माहिती पडणार आहे। हे सर्चिंग असं सुरू ठेवायचं। काय मित्रांनो, 1 आल्यानंतर या ठिकाणी येलो मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन आयडी पण दिसत आहे आणि त्याच्यासमोर तुमचं नाव पण दिसत आहे। याचा अर्थ तुम्ही या ठिकाणी पात्र झालेल्या लेखी परीक्षेसाठी। अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी सर्च करावं लागणार आहे। तुमचा आयडी टाकून हे सर्च करायचं, लवकरात लवकर तुम्हाला तुम्ही पात्र आहे की अपात्र हे माहिती पडून जाईल। तर अशा प्रकारे तुम्ही आपलं नाव हे सर्च करू शकता आयडी टाकून, किंवा तुमचं नाव पण टाईप करून टाकू शकता। शक्यतो आयडी टाकूनच सर्च करा, लवकर दिसेल। किंवा या ठिकाणी सिरियल नंबर दिलेले आहे, पण सिरियल नंबर पाहताना तुम्हाला उशीर लागू शकतो। ठीक आहे, कारण सिरियल नंबरनुसार तुमची ही लिस्ट लावण्यात आलेली आहे। म्हणजे जो आयडी नंबर दिलेला आहे तो सिरियल नंबर समजायचा आणि त्यानुसार तुम्ही आपलं नाव चेक करायचं। किंवा शेवटचा पर्याय म्हणून तुम्हाला या ठिकाणी आता कॉम्प्युटर सेंटरवर जाऊन चेक करावं लागेल। त्या ठिकाणी तुम्हाला 1 मिनिटाच्या आत तुमचं नाव सर्च करून दिलं जाणार आहे, जर तुम्हाला मोबाईलवर पाहता आलं नाही तरच।
ठीक आहे. या 3 प्रकारे तुम्ही आपलं नाव यादीमध्ये आहे की नाही आहे हे चेक करू शकता. जर पात्र यादीमध्ये नसेल तर अपात्र यादी डाउनलोड करायची. त्या ठिकाणी पण तुम्ही आपलं नाव चेक करू शकता. पेमेंट केलेलं असेल आणि तुमचं प्रिंट निघालेली असेल, 100% नाव तुमचं पात्र यादीमध्ये राहणार आहे. तर पात्र यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला अगोदर नाव सर्च करणे गरजेचं राहणार आहे. पात्र यादी पण पहा, अपात्र यादी पण पहा. तर बऱ्याचशा विद्यार्थ्याला अजूनपर्यंत आपलं नाव लिस्टमध्ये आहे की नाही आहे हेच माहीत नाही आहे. कारण यादी जास्त मोठी असल्यामुळे त्यांना या ठिकाणी आपलं नाव सर्च करता येत नाही. आता तुम्ही अशा प्रकारे या ठिकाणी तुमचं नाव सर्च करू शकता ID क्रमांक टाकून आणि मी 2 आणखी उपाय सांगितले त्या प्रकारे. ठीक आहे. तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.